आई आई काय झालं तुला? मोन्या आईला काय झालं बघ? शोभा 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 एक काम कर. शोभा सासूबाईंच्या तोंडावर पाणी मार. हा दे हा. आई आई उठ ना ग. आई नुसताच दूर झालाय. मावशी गेला काय? मावशी राहुल काहीतरी पण पडू नको. आई आई उठ ना. आई आई उठ ना. आई 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 मी डॉक्टरांना फोन करतो. अहो अरे राहुल, अरे डॉक्टरना फोन करण्याची गरज नाही, एवढं काही नाही झालेलं. राहुल साहेब अजून एकदा पाणी मारून बघा. अजून एकदा मारून बघा. आई शुद्धीवर आली. मोन्या आई शुद्धीवर आली. हा चौकश चौकश. बस बस. आई काय झालं तुला? आई ते ना सरबताचा मला शॉक लागला आणि एकदम जोराचा झटका आला. काय चाललंय तुझं? उगाच आपली काही बडबडत असते. तुला भास झालाय ग? नाही शोभे, मला शॉक लागतो. मावशी ऐका ना, त्या बरोबर बोलतायत वहिनी. तुम्हाला भास झाला असेल, तुम्ही पडला होता ना आता, नुसताच दूर झाला होता आमचा. आई कसं समजावं ग तुला? अगं शोभे खरंच सांगते, मला खरं शॉक लागतात शोभे. बर हे त्याला शॉक लागतो काय बघ. हात लाव. लागतो ना चपातीला. त्याला हात लाव. पाटाला हात लाव. हात लाव पाटाला. लाव. नाही शोभे शॉक लागतोय. बघू हात दे. हात बघू. हे काय कापले तुला म्हणून चरचरते, म्हणून तुला असं वाटतं की शॉक लागला. आई आता तू काहीही बोल नको. आता आराम कर. हा आराम करा. भानू तू काय काळजी करू नको, मी थांबतो इथं. नाही नाही राहुल, आम्ही आहोत काळजी करायला. तू जा ना तुझ्या घरी. त्याचं काय घेऊन बसलाय वहिनी? आता एक शेजारी दुसऱ्या शेजाऱ्याच्या मदतीला येणार नाही का? हा एवढं काही त्याच्यात, तुम्ही काय काळजी नका. जातोस का? जातो. पण काही मदत लागली ना रात्री अपरात्री तर मला बोलावं, मी लगेच येईन. आता जा ना. आई आता जेवताना ना हे बोट आहे ना, हे लावूच नकोस ना. असं घे ना, असं जेव. एवढं माझ्या बोटाला लागलं, मलाच कसं कळलं नाही? चटकिणीच काम आहे ते. कुठे गेला होतास? राहुल बरोबर जरा बोलत उभा होतो इकडे. आई मी पण आता पडते बाई जरा. मास्टरड्या, अरे बघतोस काय? माझ्या लेकीचं अंथरूण घाली तर खाली. हा तिला झोपायचंय. चल चल आवर आवर लवकर. घालतो. आई तुला बरं वाटतंय ना आता? हा म्हणजे रात्री काय लागलं तर मला उठव. हा हो ग, आता काही काळजी करू नको माझी. तू बिनधास्त झोप. हा
आपली बिनधास्त झोप. का मला तर टेन्शन येतं बाई. ते पावसाळ्यात किडे बिडे कसले तर गेल्या पावसाळ्यात आठवते ना तो एक किडा चावला होता. 2 दिवस अंगाची खाज गेली नाही माझ्या. आणि त्यात आता हा बघ मच्छर हा बघ. पण तू कशाला टेन्शन घेते? मास्टरड्या आहे ना, तो लक्ष ठेवेल ना. हा. अरे मास्टरड्या, ठेवशील ना लक्ष? हो. हा. मग शोभा, मी काय म्हणतो, ते करवंटी जाळून धूर करूया का? मला धुराचा त्रास होतो माहितीये ना तुला. आणि मला घरात धूर करायला निघाला. आपल्या घरात हे असलं काही करायचं नाही. ते रॅकेट आणलंय ना, ते घे आणि रात्रभर ना प्रत्येक मच्छरावरती लक्ष ठेव. एक सुद्धा मच्छर माझ्या लेकीला चावता कामा नये, कळलं ना? हा. ए मास्टरड्या, किती आळस देतोस? हा, आंघोळ झाली, देवपूजा झाली, चहा पाणी झालं, हा, तरी तुझा अजून आळस जात नाही. अरे देवा, कसं व्हायचं रे तुझं पुढं? हा, रामा परमेश्वरा. बस बस, किती सांगायचं रे तुला? हा, आपल्या जांभळ्यात येतो ते. तुला माहितीये का, हे असं आळस देणं म्हणजे निराशेचं लक्षण आहे. याच्याने काय होतं, घरातलं वातावरण नकारात्मक तयार होतं, कळलं का? माणसाने कसं राहायला पाहिजे, सकाळी सकाळी प्रसन्न. माझा चेहरा कसा दिसतो तुला? प्रसन्न दिसतो की नाही? हा, गप. मी एवढं तुला सांगते, करतोय. हा, आई काय चाललंय ग तुझं? सकाळी नुसती कचकच कचकच कचकच. गप ना जरा. अगं त्याला 4 चांगल्या गोष्टी शिकवते मी. जाते का त्याच्या डोक्यात? मग गप ना जरा. मोन्या, तयारी झाली तुझी? झाली. जा जा कामावर जा. दादा बे, चटकीन कुठे गेली का ती? दिसत नाही आहे मला. बाजारात गेली. या आईचं पण असं आहे ना, तुझं माझं जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना. चटकीन कुठे गेली?
मालक मालक असं कशा पाय झोपताय तुम्ही? रात्री झोप नाही झाली का? अहो काय झालं माहितीये का, सासूबाई वरती खात्यावर झोपल्या होत्या आणि शोभा खाली झोपली होती. तर मग दोघींना डास चावू नयेत ना, म्हणून सासूबाईंनी मला सांगितलं होतं रात्रभर मच्छर मारायला. म्हणून मग रात्रभर मच्छर मारत होते. मावशीनी ना मुद्दाम केला हाय तुम्हाला त्रास द्यायला. नाही हो, सासूबाई मुद्दामून कशाला करतील? नाही मला माहितीये त्या कशा आहेत ते. कसला विचार करताय? नाही काय नाही मालक, तुम्हाला एवढी झोप आली तुम्ही नीट जाल ना. हो काय नीट जाय. या म्हातारीला आता मी आज सोडणारच नाही. काय करते? अगं मच्छर मारते, पण याच्यात काय मरत नाही, आवाज पण येत नाही. काय खराब झालंय का? आई, मच्छर मारायला मच्छर नको का? दुपारचे कुठून येणार मच्छर? रात्री असतात ते. खूपच कशी बडबडत बसते. ठेव जरा. शोभावहिनी, हो शोभावहिनी, हे नाही येत, नंतर या. अहो नाही नाही, माझं तुमच्याकडेच काम आहे. हा बघा, मी नवीन बिझनेस सुरू केलाय. अहो ह्या अगरबत्तीमुळे ना घरात बिलकुल डास राहतच नाहीत. हा? कितीला दिली? अहो एकदम स्वस्त आहे, मान्सून ऑफर आहे. अहो फक्त 150 रुपयाला 150 काड्या, आणि आता धूर पण एकदम सुगंधी आहे. घ्या घ्या. घ्या घ्या काय? हा नकोय आम्हाला, मला धुराचा त्रास होतो. अहो नाही, ह्या धुराचा त्रास नाही होणार मावशी. हा, अरे नको म्हणून सांगितलं ना, आमच्याकडे हे आहे, त्याच्याने मरतात मच्छर. नको आहे ते आम्हाला, जा. अहो शोभावहिनी तुम्ही तरी घ्या ना. नाही समीर भाऊजी, खरंच घेतलं असतं, पण आईला त्रास होतो ना धुराचा. ठीक आहे, मला काय आता चाळीतले बाकी सगळे या अगरबत्त्या घेतील, मग त्यांच्या घरातले डास पळून जातील आणि तुमच्या घरात येतील. मग सहन करा त्रास, मला काय, मग माझ्याकडे येऊ नका तुम्ही. हा ते आमचं आम्ही बघू, कळलं ना? जा तू. आणि हे तुझ्या काड्या कोण घेत ना ते बघतेच मी आता. चाल. नाही नाही, घेतील सगळे घेतील. आला मोठा काड्या विकतोय. भाऊजी पण ना, कसलाही बिझनेस करा, खपवायला आपल्याकडेच येतात. नाही तर काय? सुरू केलंय या अगरबत्तीने. हो, ए, मच्छर सगळे पळून ए, जातात. ते घेऊ नका, ते खराब आहे सगळं. त्या धुराचा त्रास होतो, त्याच्याने मच्छर तर मरत नाहीत, याच्याने लगेच मरतात. ते उपयोगाचं नाहीये, घेऊ नका. अगं, तिकडे लक्ष देऊ नका. ही महाराणी मस्त झोपली आणि मोहन बिचारा तिची सेवा करतोय. बघतेच आता ही कशी झोपते ते. पण आधी मला मोहनला झोपायला हवं, तर मला काही करता येणार नाही. मोहन सॉरी. अरे काय आहे? ए मास्टरड्या, अरे उठ ना. मेल्याला लक्ष ठेवायला सांगितलं, मेला झोपलाय. अरे मास्टरड्या, मेल्यासारखा झोपलाय मेला. शोभे, अगं उठ ना शोभे. काय झालं, जरा फुट्ट झालं की उठणारी. हा
काय करायचं आता? ए शोभे, शोभे उठ ना. ए मास्टर्या, ए मास्टर्या, अरे मास्टर्या. शोभे, ए शोभे उठ ना. शोभे, मच्छर पण चावायला लागले. अय्यो. ए काय कानाकडे हे मच्छर आहेत. मास्टरला ना झोपतो पण येते. जागी राहा अशीच रात्रभर, मग कळेल तुला कसा त्रास होतो ते.